आम्हाला एकत्र काम करायची इच्छा कालही होती, आजही आणि उद्याही राहील. त्याचं कारण असं की दादाचंही स्वप्न होतं कार्यकर्त्यांचं. म्हणजे कालच पुणे जिल्ह्यातले अनेक ग्रामीण आणि शहरातले कार्यकर्ते सगळे आम्हाला भेटलेले होते. त्यांची इच्छा आहे की असं सगळं झालं पाहिजे. पण मला असं वाटतं या गोष्टीला आता आपण थोडा वेळ पूर्ण विराम देऊया. कारण का हे दुःख आम्हालाही अस्वस्थ आणि दुःख वाटतं की एक तर मी तुम्हाला खरं सांगू का, माझ्यापेक्षा वयाने जे मोठे, आपल्यापेक्षा 15-20 वर्षांनी जे लोक मोठे आहेत वयाने अनुभवाने, त्यांच्या विरोधात बोलणं हे माझ्या संस्कारात बसत नाही. त्याच्यामुळे ते कोणी म्हणजे आपल्यापेक्षा वयाने पदानी अनुभवाने जे 15-20 वर्ष मोठे लोक आहेत, त्यांचं कुठे आता खरं करत बसायचं. भाऊ तर गेला ना माझा, कुणासाठी करायचं. आणि आम्ही राजकारणात कशासाठी आलो? आम्ही राजकारणात सेवा करण्यासाठी आलो, तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्हाला. ह्या गोष्टी ज्याला बोलायचं त्याला बोलू द्या. वास्तव तर माझ्या भावालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, आणि त्या प्रक्रियेत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीलाही वास्तव माहिती आहे. तुमच्याशी मी काय कमी खोटं बोलू शकतो, पण मनाला नाही ना. जे खरं आहे ते खरंच आहे आणि वास्तव आयुष्यभर खरं राहील. पण माझा दादाच आता राहिला नाही, कुठे खरं खोटं.